विकासाचा ध्यास आणि सर्वसामान्यांचा विश्वास. माढा विधानसभा मतदारसंघाचे कर्तबगार आमदार आणि श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे यशस्वी चेअरमन माननीय श्री अभिजित आबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, माढा विधानसभा मतदारसंघ. दर्शक हो, नमस्कार, गुड मॉर्निंग. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. उजनी अपडेट 21 जुलै 2026. उजनी धरणामध्ये येणारी पाण्याची आवकही थोडी वाढलेली आहे. याचबरोबर उजनीच्या पर्जन्य क्षेत्रात आणि भीमा खोऱ्यातही पाऊस आहे. त्यामुळं आज 31 जुलै 2026 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून उजनी धरणातून पुन्हा 60,000 क्युसेकनं पाणी भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. हा विसर्ग काल 30,000पर्यंत कमी करण्यात आला, परंतु नंतर तो 40,000, 50,000 व आता 60,000 क्युसेक इतका ठेवण्यात आलेला आहे. उजनी धरण हे 99.89% इतकं भरलं आहे आणि पूर नियंत्रणाकरता उजनीतून पाणी सोडण्याशिवाय आता पर्याय नाही आहे. त्यामुळं 60,000 क्युसेक्सचा विसर्ग हा ठेवण्यात आलेला आहे. वीज निर्मितीसह 61,600 क्युसेकनं पाणी सोडलं जातं आहे. आज उजनी जलाशयावर 18 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. या पावसाळा हंगामात एकूण 173 मिलीमीटर पाऊस उजनी धरणावर झालेला आहे. धरणातला एकूण पाणी साठा हा 17.17 TMCचा आहे. यातलं उपयुक्त पाणी हे 53.51 TMC इतकं आहे. गतवर्षी उजनी धरण याच तारखेला 31 जुलै 2025ला 97.13% अशा स्थितीमध्ये होतं. दरम्यान वीर धरण जे आहे या धरणामधनं सुद्धा पाणी सोडण्याची प्रक्रिया ही सुरू आहे आणि हा जो विसर्ग आहे तो वाढवून आज सकाळी 8 वाजता 14,939 क्युसेक इतका करण्यात आलेला आहे. हा केवळ 1100 क्युसेकचा विसर्ग काल सुरू होता, नंतर तो 4,600 क्युसेक करण्यात आला संध्याकाळी आणि आता 14,939 क्युसेकनं पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळं भीमा नदीची पाणी पातळी ही कमालीची वाढणार आहे, कारण वीरचं पाणी मार्फत नीरा नृसिंहपूर येथून भीमा नदीमध्ये मिसळतं. त्यामुळं सोलापूर जिल्ह्यात भीमा नदी ही दुथडी भरून वाहणार आहे. आज अनेक ठिकाणी पावसाची नोंद आहे. नीरा खोऱ्यातही अनेक ठिकाणी चांगला पाऊस झालेला आहे. वीर धरण हे 99.27% भरलेलं आहे. नीरा देवघर 97.42, भाटघर 90.64 आणि गुंजवणी प्रकल्प हा 89% भरलेला आहे. या चारही धरणात नीरा खोऱ्यातल्या 93.79% इतका पाणीसाठा झालेला आहे.